हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.
सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. तो वरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसास वागणे, हीच मुची प्रार्थना.
Gira
मंडपी स्वागत झाल. 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाल. पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा. हा मौका त्यांनी मला दिला. विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंद मला आज झालेला आहे की एवढं खाकी वर्दीचे पोलीस तुमच्या समोर उभे आहेत. सर, खाकी वर्दीची क्रेज मला पूर्वीपासूनच आहे. माझं स्वप्न होतं की मी पोलीस इन्स्पेक्टर व्हावं असं लहानपणापासून मला वाटत होतं. मी खडकवासला RSP रेल्वेची जी पोलीस भरती असते त्या पोलीस भरतीला मी उभी राहिलेली एकदा. आणि मी ग्राउंड लेवलवर सगळे खेळ मी फर्स्ट नंबर होती. परंतु सिंग साहेब होते आणि ₹1,00,000 मागणी चुपचाप झाली आणि मी चुपचाप घरी निघून आले. तर ती संधी माझ्या हातातून उडली. पण सरांनी पुन्हा खाजगी वर्दी माझ्या अंगावर चढवली. RSPच्या माध्यमातून का काही म्हणजे एक माध्यमातून ती मला घालायला मिळाली, यातच मला खूप आनंद वाटतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाला आपल्या या ठिकाणी उपस्थित प्रमुख उद्घाटक माननीय श्री विलासजी पाटील सर, जिल्हा समादेशक, तसेच सोनवणे सर, शिंदे सर. शिंदे साहेबांना मी सांगू इच्छिते की तुम्ही सर, मी ट्रेनिंग पूर्ण केलेली बऱ्याच जणांना मला सोडून दिलं, परंतु एक माझ्या 2-3 मैत्रिणी आणि शिंदे साहेब मात्र नेहमी व्हॉट्सअपला आणि पाटील सर मला माझ्या अटॅचमेंट मध्ये अजूनपर्यंत रोज काय होणे, दिवसाआड काय होईना, कधीतरी काय होणार, आम्ही एकमेकाला मेसेज करत असतो. सर, तुम्ही आले आणि मला खूप आनंद झाला. आणि माझं सर्व RSPचं युनिट, माझे गायकर सर जे तालुका जिल्हा उपदेशक इथले आहेत, परंतु ते माझे एक फॅमिली मेंबर पण आहेत. म्हणून आज त्यांच्याच हस्ते सर्वांचा सत्कार केला. अतिशय कामसू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व विलास पाटील सरांचं. प्रास्ताविक करण्यापूर्वी मी फक्त सर शाळेची माहिती थोडीफार सांगू इच्छिते सगळ्यांना. 1999 ला आपली ही शाळा सुरू झाली आणि जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा एक वर्ग मुली आणि 20 मुलं होती आणि तेव्हा बसची व्यवस्था पण इकडे नव्हती. या मैदानात कंबर गवत आणि साप अशा अवस्थेत माननीय पटेल सरांनी ही शाळा सुरू केली. आणि आज जर तुम्ही शाळेचा कायापालट तुमच्या डोळ्यांनी हा पाहिलेला हा दृश्य, तर आज या शाळेमध्ये 10 वर्गखोल्या, 2 मोठे वसतिगृह, सभागृह, भोजन कक्ष, कोठीगृह, कार्यालय, डिजिटल रूम, प्रयोगशाळा, वाचनालय, सर्व शाळा डिजिटल आहे सर. प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर बसवलेला आहे. 32 कॅमेऱ्यांनी शाळा सजलेली आहे सर. तर सर्व सुखसोयींनी शाळा नटलेली आणि सजलेली आहे. तर सर, 450 विद्यार्थी ते शिक्षण घेताना जवळजवळ 250 मुलं इथेच नाईटला राहतात. सकाळी 5:30 वाजल्यापासून त्यांचा प्रोग्राम सुरू होतो. 5:30 ला मुलं उठतात. तदनंतर माझ्या अधीक्षिका आणि अधीक्षक 1 तास त्यांचा सूर्यनमस्काराचा कार्यक्रम सुरू असतो. आणि हा वर्षभर आम्ही कार्यक्रम घेतो आणि रथसप्तमीला लक्ष सूर्यनमस्कार हा कार्यक्रम शाळेत मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. त्यामुळे हे एवढे निरोगी आहेत ही मुलं की एवढ्या मुलांमध्ये सर एखाद्या मुलाला ताप असतो कधीतरी, म्हणजे त्याचा खूप फायदा झालेला आहे. तदनंतर मुलं आंघोळ वगैरे करून नाश्ता करून शाळेचा गृहपाठ पूर्ण करतात आणि 10:15 पासून आपल्या शाळेचं पूर्ण शेड्यूल सुरू होतं. त्यामध्ये 1ली ते 4थीच्या मुलांसाठी 1 तासाचा संस्कार वर्ग असतो आणि 5वी ते 10वी मुलांसाठी 20 मिनिटाचा परिपाठ असतो आणि त्यानंतर तासिका सुरू होतात. पुन्हा 12:45ला जेवणाची सुट्टी असते. मध्ये 3:30ला एक सुट्टी असते छोटी. 5 वाजता शाळा सुटते. तदनंतर या मुलांना वेळापत्रक दिलेलं आहे. खेळतात मुलं, थोडी आपापले कपडे धुतात, मनोरंजन करतात आणि 7 वाजता यांचं पुन्हा जेवण होतं. 7 ते 7:30 वाजेपर्यंत मुलं फिरतात इकडे तिकडे, त्यांची मस्ती गप्पा चालते आणि त्यानंतर मुलं पुन्हा 9 वाजेपर्यंत गृहपाठ पूर्ण करतात.
9 वाजता 9:30ला लहान मुलं झोपी जातात, 9:30ला एक प्रार्थना होते आणि पुन्हा सकाळसारखं शेड्यूल सुरू होतं. सर महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ही सर्व मुलं या खेड्यापाड्यातली आदिवासी पाड्यातली आहे. इथे कुठल्याही जातीचा दुसऱ्या जातीचा विद्यार्थी नाही, सर्व ठाकरे समाजाची मुलं आहेत. एक विद्यार्थी बाहेरचा मराठी समाजाचा कुठला अदर कास्टचा नाहीये. सगळी या पाड्यांवरती इथे जरा पुण्यापासून मुलं सर पुण्याच्या वाडीपासून मुलं आहेत. पुस्तकी भाषा आणि यांची बोली भाषा यात जमीन आसमानाचा फरक असताना असं जवळजवळ 7 वर्ष माझ्या या शाळेचा 100% निकाल लागला. नुसता निकाल नाही लागत तर निकाल एकदम भारी लागतो हो की नाही सर. 80च्या पुढे 85च्या पुढे पर्सेंटेज माझी मुलं मारत असतात. या वर्षी 2 मुलं मराठी आणि हिंदीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 95% मार्क मी पहिल्या नंबरने आलेले आणि शासनाने त्याचा सत्कार देखील केलेला आहे. मग ही मुलं टिकून कशी राहतील सर? कारण सतत घरी जर गेलं तर त्यांचा अभ्यास होत नाही. मग त्यासाठी वर्षभर इथे सण साजरे होत असतात. गणपती उत्सव असतो, आमचं नवरात्र उत्सव असो, तुमचा दिवाळी सण असो, दिवाळी पहाट इथे खूप सुंदर कार्यक्रम सर आम्ही साजरा करत असतो. आणि मुलांना एक घरगुती वातावरण तयार केलेलं आहे. जसं आपल्या घरात वाटतं तसंच इथे मुलांना आमच्या मोठे सर आल्यानंतर सर दिवसातून 2 वेळा आला तर 2 वेळा चॉकलेटची पिशवी त्यांच्या हातात. बाबा जसे खाऊ घेऊन येत असतात तसे मोठे सरांच्या हातात यांच्यासाठी पिशवी असते. असे हे विद्यार्थी सर. एवढंच नाही तर दुसरं सांगायचं म्हणजे स्पोर्ट्स मध्ये पण आपली शाळा खूप पुढे आहे. देवी कुराडे नावाची मुलगी नॅशनल लेवल पर्यंत गेली. 5 सेकंदासाठी ती गेली आणि तिचं इंटरनॅशनल जाण्याचं थांबलं. एवढंच करत नाही सर तर 10वी झाल्यानंतर या मुलांसाठी काय करता येईल का? तर 10वी झाल्यानंतर आम्ही 9वीतच मुलांना शोधून ठेवतो की हा मुलगा कुठल्या लाईनला जातो, काय करू शकतो, हा इंजिनिअरिंग करू शकतो का, हा ITI करू शकतो का, हा नर्स बनू शकते का ही मुलगी. हे अशी मुलं आम्ही शोधतो 9वी मध्येच. आणि 10वीला आम्ही रिझल्ट लागल्यानंतर हा सेटअप लावतो. आणि बरीच मुलं ITIला इंजिनिअरिंग क्षेत्रात जवळजवळ 22 मुली माझ्या शाळेच्या नर्स आहेत सर. मुंबईला आम्ही ठेवतो. सगळा खर्च कुठे सर करत असतात. एकही रुपयाची फी यांच्याकडे वसूल केली जात नाही. फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी यायचे आणि 10 वर्ष इथे राहून 10वी पास होऊन आपल्या पायावर कसं होतं. माझ्या शाळेचे 2 मुलं पोलीस आहेत, 3 मुलं पोलीस आहेत आणि भरतीला आता 5-6 मुलं उभं राहणार आहेत. तर असं इथे जोरदार प्रयत्न सर सुरू असतो. मुलींना संस्कार भरती रांगोळी शिकवली जाते. अनेक प्रकारचे ट्रॅप कॅमेरे जंगलामध्ये लावलेले आहेत. जंगलामध्ये कोणती जैवविविधता आहे त्याचं फोटो सेशन केलं जातं. तो बरेच लांडगा, सुसर, रान मांजर असे बरेच प्राणी आम्हाला सापडतो. एक उपक्रम आपण शाळेमध्ये राबवत असतो. आकाश दर्शनाचा दरवर्षी कार्यक्रम मोठ्या मोठ्या मशिनरी सगळीकडे असतात. तर इथे याच मुलांसाठी नाही तर शहरातल्या जवळजवळ 7 ते 8 शाळा यामध्ये भाग घेत असतात दरवर्षी एका नाईटला 400 मुलं आपल्याकडे असतो. 3 दिवस आपण हा प्रोग्राम बाहेरच्या शाळेसाठी पण आपण करत असतो. एवढंच नाही सर, त्या मुलांनी इकडे यावं आणि या मुलांनी त्यांचं यावं, देवाणघेवाण होण्यासाठी हे सगळं कार्यक्रम आपण राबवत असतो. बाहेरची शहरातली मुलं कशी वागतात, ही मुलं कशी वागतात याच्यासाठी करत असतो. मी माझ्या मुलांना वॉटर पार्क पासून सरकते जिल्ह्यावर मॉल संस्कृती सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करत असते. दरवर्षी मी एका मॉलला मुलं नेत असते किंवा वॉटर पार्कला सहल असते. पूर्ण मुंबई दर्शन करत असते. एखाद्या किल्ल्यावर जात असतो. तर असं करून ही मुलं कशी इथे थांबतील आणि कशी मोठी होतील तर याचा इथे प्रयत्न करतो सर. यावर्षी 2 मुली स्कॉलरशिप मध्ये माझ्या आलेल्या आहेत. तर या मुलींना माझं स्वप्न आहे की मी वेगवेगळे क्षेत्र शोधत असते. तर इथून मी 5वी पासून तयारी करणारे सर हवाई सुंदरीमध्ये मी 2 मुलींना या पाठवणार आहे. त्यासाठी मी जाहीर तयारी करणार आहे. नीट आणि जेईकडे मी आता थोडंसं कल माझं वळवणार आहे. फाउंडेशन कोर्सेस मी सुरू करणार आहे जे ITIसाठी वायरमन, फिटर, टर्नर, फ्रीज मेकॅनिकल हे जे कोर्सेस आहेत ते यावर्षी सुरू करण्याचा मानस आहे. एका संस्थेशी मी बोललेली आहे जेणेकरून ही मुलं
साधे MIDC मध्ये गेल्यानंतर त्यांना 20 ना 22,000 रुपये कसा पगार मिळेल आणि ते आपलं घर कसं उभं करतील याचा मी प्रयत्न करत असते. तर जेव्हा ही मुलं पहिलीत येतात तेव्हा ह्या मुलांना संडासमध्ये कसं बसायचं इथपासून शिकवलं जातं, पाण्याचा वापर कसा करायचा इथपासून शिकवलं जातं, ब्रश कसं करायचं, असं 3 वर्ष या मुलाकडे लक्ष दिलं जातं. माझी मोठी मुलं छोट्या मुलांना आपल्या जवळ झोपायला घेऊन हे सर्व शिकवतात आणि 4थी पासून मात्र या मुली एकदम बघा कशा लाल बिबिनी मधून 2 महिन्या म्हणजे शाळेत तुम्ही कधी असं शाळेचा सेटअप तुम्हाला असाच दिसणार आहे मला न सांगता या. कधी या तुम्हाला ही स्वच्छता आणि हीच मुलं तुम्हाला सापडणार आहे. तर सर तुम्ही आलात मला फार बरं वाटलं. सर एवढं करून लॉकडाऊन मध्ये आपण जवळजवळ 2000 लोकांना बुटेरी सरांनी अन्नधान्याचं वाटप केलं, 100 लोकांना ब्लँकेट्स वाटले आणि आज आपण 100ची स्टेट ठेवलेली आहे की 100 आदिवासी बांधवांना ब्लँकेट्सचं तुमच्या हस्ते वाटप करायचं, माझ्या अंबरनाथच्या युनिटतर्फे वाटप करायचं, जेणेकरून आस्था सुरक्षेमध्ये आमचा एक अंबरनाथवाल्यांचा एक उपक्रम होईल. हा उद्देश डोळ्यापुढे ठेवूनच आणि आदरणीय गुरुवर्य जशी उंची तसंच मन आहे सर तुमचं. माणसाला ओळखण्याला काही लागत नाही पण भरभरून देणारा हा माणूस माझ्या तर डोळ्यातच विलास पाटील सर बसलेले आहे. अतिशय चांगला स्वभाव, अतिशय गुणी माणूस, सतत करत राहणं. कोण काय करतं त्यापेक्षा मला काम करणं फार महत्वाचं आहे असं समजून कामाला जास्तीत जास्त प्राधान्य देणारे आमचे आदरणीय गुरुवर्य पाटील सर, मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देते आणि प्रास्ताविकाचे माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय हिंद. अच्छा, ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सर्व सहकारी श्री शिंदे सर, श्री कराटे सर, शेख सर, श्री सोनवणे सर, गायकर सर आणि धनावडे मॅडम, नारायण मॅडम, विजया जाधव मॅडम, गेसगे सर, हर्षचंद्र होळकर सर आणि धनावडे मॅडम, त्याचबरोबर गुरव सर आणि गायकर सर, रोहन देशमुख सर, अजून कोणी विसरले असतील तर सॉरी, रूपवते सर, कारण त्यांनी प्रेरणा 20 विद्यार्थ्यांच्या याच्यापासून जे सांगितलं प्रास्ताविकामध्ये फक्त 20 विद्यार्थी आणि गवत, कमरे एवढं गवत आणि त्याच्यामधून एक कुठं तरी बघा प्रेरणा असते, प्रेरणा, जागती प्रेरणा. ती जागती प्रेरणा जर माणसाजवळ असेल तर ती प्रेरणा माणसाने टिकवली तर त्याचं काही होतं ते आज जगावेगळं स्थान आम्ही बघतोय. इथे नव्हाळी येते ही आश्वासना. विद्यार्थी मित्रांनो, बोलताना सोनवणे सरांनी सांगितलं की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. मला तर मी तर एवढंच सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त शिकायचं आहे, संघर्ष करण्यासाठी समोर बुटेरे ठेवलेले आहे. संघर्ष करतात तुमच्यासाठी, तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. त्यांच्याकडे संघर्ष सगळं काही आहे, तुम्ही फक्त काम करा आणि ते करताय तुम्ही. खरोखर बदलापूर भागातून येताना कुठंतरी गोल 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 फिरत स्टँडवर आमची गाडी तिथेच थांबते, तिथून परत येते. मॅप सांगतो आता 14 किलोमीटर, परत सांगतो 200 किलोमीटर. मॅपने पण हैराण केलं, कारण आमची परीक्षा बघत होतं मॅप की लव्हाळी येथे चाललाय ना, तिथे काही वेगळं आहे, तुम्हाला पहिलं काम करावं लागेल. आम्हाला फिरवलं, तिथल्या तिथं फिरवलं. ही गाडी तिकडे फिरते आणि ही गाडी तिकडे, 3 गाड्या. आम्ही एकमेकाचं तोंड बघतोय, नाही भेटत एकमेकाचा फोन करतोय, तिकडे कशाला गेला, तिकडे या, इकडे जायचंय आपल्याला. तिकडून गायकर सर आम्हाला फोन करतात, तुम्ही नदीच्या पलीकडे या. गायकर सरांनी सांगितल्याप्रमाणे नदीच्या पलीकडे या.
आम्हाला गायकर सरच दिसत नाही, हे अजून आम्हाला कुठं पळवतात. पलीकडे या पलीकडे आले, नंतर आमच्या गाड्या थांबल्या, म्हणतं गायकर सर आले, कुठे आहेत पण हो, ते म्हणतं पुढे गेले. अरे म्हणजे आम्हाला पळवायचं आज चाललंय. हरकत नाही, अतिशय पुढे आलो. पुढचा प्रवास असा वळणाचा वाटला अतिशय, म्हणजे जे थकलो होतो ते वळणाच्या रस्त्याने हवा थंडगार लागली आणि खूप बरं वाटलं. अरे वा 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 वा, चांगल्या वातावरणात कुठेतरी चाललो. आणि आल्यानंतर तुमचा झुंजूर मुंजूर असा लेझिमचा आवाज, तुमच्या लेझिमच्या आवाजानं खरोखरच अंतःकरण जागं केलं की बघा इथे काहीतरी आहे, इथे तुम्हाला काहीतरी शोधून सापडणार आहे. आणि पाहिल्यानंतर एक एक उक्ती बाहेर यायला लागली. बुटेरे मॅडम आम्हाला सांगायला लागल्या त्यांच्या ह्याच्यातून ही शाळा अशा प्रकारचं इथे आहे. मी तर सांगतो, मी आश्रमशाळा पाहिलेल्या आहेत, पण अशा प्रकारची स्वप्न घेऊन जाणारी मला भारतातली एखादी ही आश्रमशाळा असेल. एवढे कॅमेरे, अशा प्रकारची सगळी व्यवस्था. आश्रमशाळा फक्त बोलत नाही, आश्रमशाळा करणारे फक्त त्यांचा उद्देश वेगळा असतो. आश्रमशाळावाल्यांना मुलांचं काही घेणं देणं नसतं, ते करतात. पण आजच्या बुपेरे मॅडमचं मी प्रत्येक विद्यार्थ्याला एक विद्यार्थ्याला सांगेन की तुम्ही आयुष्यात कुठेही गेलात तरी लक्षात ठेवा, तुमच्या घरी याल तेव्हा बुटेरे मॅडम आणि बुटेरे सरांच्या पायाला हात लावल्याशिवाय तुमचं ऋण फिटणार नाही. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं आहे. ते शाळा चालवत नाही विद्यार्थ्यांनो, तुमचं स्वप्न चालवत आहेत. तुमच्या स्वप्नाचे आयोजन करत आहेत. त्यांनी सांगितलेलं तुमच्या शिक्षण पूर्ण करून गेल्यानंतर तुमचं शिक्षणानंतर काय करायचं, खरं तर घेणं देणं नाही. आमच्याकडून 10वी गेलेला आहे, पुढे त्याचं भविष्य बघेल, पण पुढच्या भविष्यासाठी विचार करतात. हे किती मोठं आहे खरोखर. मला वाटतं त्या एक तुम्हाला परिवार समजून, एक माझा घटक, आई वडिलांनंतर जर तुमचा जवळचा कोण असेल तर हा बुटेरे परिवार असेल. लक्षात ठेवा. अतिशय छान आज येऊन खूपच बरं वाटलं मॅडम. खरं तर मॅडमने सांगितलं, त्यांनी सांगितलं तारीख दिली, माझं तर तारीख ते तारीखच्याच राहत. मॅडम नुसती विचारत होत्या की सर कधी येणार. मॅडम थांबा, पुढच्या दुसऱ्या आठवड्यात 2 आठवड्यात मी सांगतो तुम्हाला. 2 आठवडे गेले, पत्ताच नाही. मग शेवटी हे अन्याय किती सहन करायचा. मग मॅडमने मला सांगितलं पाटील सर 7 तारीख ठरलेली आहे. 7 तारीख ठरलेली आहे मॅडम, 7 तारीख ठरली, बरोबर आहे. किती तारखा देणार मॅडम, अनेक तारखा देऊन चुकलं. शेवटी करावंच लागतं. आणि त्या बुटेरे फॅमिली आहेत, त्यांच्या कर्तृत्वात बरंच काही आहे. आणि दिली 7 तारीख सर, तुम्ही मला पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे, तुमच्या बरोबर टीम येणं गरजेचं आहे. आणि खरोखर माझे सहकारी सांगताहेत माझं चांगलं काम आहे नाही. माझे सहकारी, मी नेहमी सांगेन की माझे सहकारी माझ्यासाठी चांगले आहेत. माझ्याजवळ असणारी ही टीम आहे, ही माझ्यासाठी चांगली आहे. सर्व वेळेला ती उभी राहतात. आज तर रविवारची सुट्टी असताना कुठेतरी कोण फिरायला गेला असतं, पण मी सांगतो त्यांची सुट्टी आज वाया गेली नाही. एखादा लाखो पैसे भरून मोठ्या रिसॉर्टला जातो, पण हे भाग्य रिसॉर्टपेक्षा 100 पटीने चांगलं आहे. रिसॉर्टला काय आम्हाला सांगितलं तिथं जाईल. तुम्ही जो आनंद दिलेला आहे, मला नाही वाटत आलेला कोणताही सहकारी, तुम्ही दिलेला झुंजू मुंजूचा तो आवाज, लेझिमचा आवाज, तुमच्या स्टेप, मी लेझिम बरेच पाहिले, तुम्ही अनेक स्टेप दिल्या खरोखर. आणि मॅडम बोलल्या 2च दिवसात तयार केलेल्या आहे. त्या शिक्षकांचे खरोखर सॅल्यूट तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते
टाळ्या वाजवण्याचे 10-12 प्रकार माझं काही डोकंच चालत नाही. त्याने अनाउन्स दिला 11 नंबरची वाजवा, तुमची ती 11 नंबरची आली. एवढं टॅलेंटपणा तुमच्या ह्या कामात आलेला आहे. खरोखर बुटेरे मॅडम आणि तुमच्या टीमला खरोखर तुमची टीम जी आहे अतिशय चांगल्या प्रकारची आहे आणि एक कार्यतत्पर टीम आहे. त्याच्यामुळं बघा कोणाच्या कधी कधी विद्यार्थी हे तर मी सांगतोय या विद्यार्थ्यांना बुटेरे मॅडम तुम्ही शिक्षा दिली असणार, सकाळपासून आम्ही यायचं म्हणून रांगेत ठेवले असणार, बरोबर की नाही? हो ना? शिक्षा नाही हो, बोला ना थोडं तर बोला. दिली ना? पण हरकत नाही. पण तुम्ही त्यांच्यामध्ये जी एनर्जी दिलेली आहे ती एनर्जी टिकून आहे. बघा एक सुद्धा थकलेला वाटत नाही. तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. नक्कीच खरोखर मी सांगतो, मी जर छोटा असतो ना इथं तुमच्यामध्येच बसलो असतो ना, बुटेरे मॅडम मला शिकवा, मला मोठं व्हायचं हे सांगितलं असतं. खरोखर असं वाटतं, खरोखर छोटा असताना कुठेतरी मला बुटेरे मॅडम भेटले असत्या, बुटेरे सर भेटले असते तर मी इथं बसलो असतो आणि माझे कुठले तरी जगाचे स्वप्न बघितलं असतं. पण संधी तुम्हाला आहे विद्यार्थ्यांची. बाळांनो, संधी तुम्हाला आहे. तुम्ही त्या संधीचं सोनं करणार आहात, लक्षात ठेवा. कारण हा बुटेरे परिवार आणि येथील शिक्षक आणि सर्व सहकारी तुम्हाला हा आनंद देणार आहे. बुटेरे परिवार हे विद्यार्थ्यांकडून काही घेत नाहीत, उलट देतात आणि अशा प्रकारचा एक चांगल्या प्रकारचे विद्यार्थी तयार करतात. तेवढंच नाही तर आपण ते पालक घरी कसे सुखी आहेत का हे बघताय. कारण त्यांनी दिलेला आकडा अन्नधान्याचं वाटप आज जो आयोजन करण्यात आलेला आहे, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्तानं ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. म्हणजे मुलांचं बाळांचं बघायचं आणि पालकांचं बघायचं. ही आश्रमशाळा भारत देशात मिळणार नाही सर. आपण खूप भाग्यवान आहात, खूप भाग्यवान आहात. आणि मी खरोखर बुटेरे मॅडम आपल्याला सॅल्यूट करतो आणि आजच्या माझ्या ह्या अध्यक्षीय भाषणाची मी रजा घेतो. अतिशय आनंद वाटला. पैसे भरून हा आनंद मला आयुष्यात कधीच मिळणार नाही, हा तुमच्याकडून मिळणार आहे.